परत मामासाहेबांचा फोन आला होय. हो ना. अरे मामासाहेब काय तुम्हाला आज सुट्टी देत नाही ती बघा. साहेब फोन बंद करून ठेवा बंद करून. अरे तू मस्त काय भुका बिका लागल्यात का नाही? चला लवकर सगळी वाट बघतात. आलोच फोन उचल की. हो उचलतो. उचल. अगं ते कंपनीवाल्यांचा फोन आहे ना. मी आलो बोलून आलो मी. तू जा ना. लवकर ये. हो आलोच. बबन काय करायचं रे? माझ्याकडे द्या. मला कंपनीवाल्याशी गंडवायला लय भारी जमतो बघा. द्या इकडे. मामांचा फोन आहे. मामासाहेबांचा आहे होय. मग तुमचं तुम्हीच बघा बाबांनो. कट झालं काय? परत फोन याच्या आधी बंद करून टाका बंद करून म्हणजे टेन्शनच नाही कसं. टाका बंद करून. हॅलो आयो. काय रे काय झालं? मामासाहेब. हा मामासाहेब. हा मामा. मी ते माझ्या फोनची बॅटरी संपली होती. मी लवकर आलो घरी. नवस पूर्ण झाला ना की लगेच येतो मी काही काळजी करू नका. नवस पूर्ण झालं की लगेच येतो मी. हा कसला नवस? ते बबनचा नवस. बबनचा? हा अगं बबनचं लग्न ठरावं म्हणून आम्ही एक नवस केला होता. काय बबन? कवा नवस कवा करते ती साहेब माझ्यासाठी नवस. पहिले तू केव्हापासून नवस करायला लागलास? अगं सुने साहेबांनी एक नाही माझ्यासाठी नवस केलेला आहे. तू करत नाही ती नाही निदान साहेब. ठीक आहे लय आला साहेबाचा लाडका. चला जेवाय लवकर. या साहेब बसा. हा मी कुठं बसू? इथे बस. ठीक आहे तिथे बस. वाढलं सगळेच. बरं मी आता फेटा काढू का? नको राहू द्या. लय चांगला दिसतोय आणि शोभून बी दिसतोय बघा तुम्हाला. होय ठीक आहे. बरं सुमे लवकर आवर बर का. आपल्याला निघायचंय. अहो जावं राहावा की आजचे दिवस. अहो नाही तात्या नको. घरी जायला पाहिजे आता. अहो जावाय बापू घर रोजच आहे. ह्या की आजच्या दिवस. काय ग सुमे? काय करायचं? बघ बाई नवऱ्याला विचारल्याशिवाय काहीच करत नाही तुम्ही. राखी ग सुमे. अगं सुमे तुझ्या मनात असल्यावर जावाय बापू काय नाही म्हणणार आहेत का? काय व जावाय बापू? हा हा होय साहेब राहा आजच्या दिवस. ठीक आहे मग राहूया. बोंबला आता कंपनीवाला बसतोय बोंबलत. साहेब तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला? मस्तच. म्हणजे असं कौतुक या आधी कधी अनुभवलंच नव्हतं मी. आता जावा बापू कौतुक करून घ्यायची सवय झाली पाहिजे. आता तुम्ही मुख्यमंत्री होणार म्हणल्यावर सगळीकडे कौतुक होणार तुमचं. हो तुम्ही तो पण तयारी कर. अगं मुख्यमंत्र्यासगट मिसेस मुख्यमंत्रीला बी लय मान असतो सगळीकडे. अहो तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही कायम तयारच असतील मिरवायला. साहेब मला वाटतंय तिकडं मामासाहेबांनी अन्न पाणी सोडलेलं असणार बघा. शालू समर पुरस्कार घेऊन गेलाय हे ताईला कळता कामा नये. ताई तिच्या खोलीच्या बाहेर येता कामा नये. ती जर का खोलीच्या बाहेर आली ना तर तुझ्या कपाळावरचं कुंकू पुसलंच म्हणून कुंकू नाही हो टिकली. तेच ते. ताई जेवण आणलंय तुझ्या करता. इथे कशाला आणलंस?
खाली येते ना मी. नाही ते इथेच जेव ना. नाही नाही, डायनिंग टेबलवर बसून मला नीट जेवताय. अगं आम्ही शालुनी आणि मी एवढं प्रेमाने तुझ्यासाठी जेवण आणलं. आमच्या प्रेमाचा असा अपमान करू नकोस ताई. हा काय मूर्खपणा आहे नरसू. माझी छडी कुठे आहे? छडी नको ताई. समोरच्या राजकीय भवितव्याबद्दल चर्चा करायची आहे तुझ्याशी. जेवण करता करता करूया ना चर्चा. हो, नको ताई. म्हणजे भाऊजी तुम्ही जा ना, जेवा ना. ताई मला चर्चा महत्वाची करायची. तुम्ही जाताय ना जेवायला? जाऊ म्हणतेस? जातो. केले ते. आता बोल, तुला काय बोलायचं. ताई तू जेवून घे ना आधी, मग बोलू आपण. चल. जेव. बोल आता. काय? काहीतरी महत्वाचं बोलणार होतास ना? ताई रात्र झाली आता. एवढ्या रात्री बोलू नये महत्वाचं. उद्या सकाळी बोलू आपण. कुठं चालली? शतपावली करायला चालले. पोट जड झालंय माझं. ताई मला महत्वाचं बोलायचं ना. ते समरची राजकीय कारकीर्द, भवितव्य. शतपावली करता करता बोलूया. चल. नाही ताई. शालू, हा, शतपावली तू कर. ताई आपण बोलूया ना. तर ताई मला असं म्हणायचं होतं, समरचं राजकीय भवितव्य खूप मोठं झालं पाहिजे. त्यासाठी त्याच्या भवितव्याला जोड, स्वप्नांची पूर्ती आणि जड शब्द पाहिजे अजून. काहीतरी भयंकर मोठं असं करणं आपल्याला गरजेचं आहे असं मला वाटतंय. त्यामुळे आपण त्याच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत कोणी उभे राहणार नाही म्हणून काहीतरी प्रयत्न केला पाहिजे असं, म्हणजे असं मला वाटतंय. काय मग पायलट, कसं झालं होतं आजचं जेवण? असं का तसं सुने. सुरेशच्या डॉल्बीवरनच वळखाय पाहिजे. जेवण एकदम बेस्ट, एक नंबरच झालं. हा? लय झोप यायला लागल्या. मग झोप की जाऊ. असं कसं कसं मी तुम्हाला दोघाला असं जागा ठेवायचं आणि मी झोपायचं, बरोबर दिसत नाही ना. अरे असं काही नाही बबन, जाऊन झोप जा. असं कसं साहेब, तुम्हाला जागा ठेवायचं पाहुण्या माणसाला आणि आपण निवांत झोपायचं, बरं नाही वाटत आवाज. अरे बबन, तात्या झोपलेत की जाऊन. तुला झोपाय काय होते? जा झोप जा. नाही न ग अगं, खरंच माझ्या मनालाच पटत नाही. झोप म्हणलं ना तुला. अरे पायलट काय पाहुणा आहे होय? हा, पाहुणं नाही ती घरच्या सारखंच आहे ती, पण नको बबन ते पाहुणा नाहीये ना मी, मग जाऊन झोप ना. झोप झोप. सरळ सांगा की तुम्हा दोघाला बोलत बसायचं आहे म्हणून. उगाच वायवरनं सातारा कशाला करत बसताय? जातो आता बोलत. मला वाटलं जातोय का बसतेच इथं रातभर. रात्रभर? म्हणजे आपण रात्रभर बोलत बसायचं? नाही, तुझं बोलून झालं की जाऊ आपण झोपायला. माझं कुठे काय, तुझं बोलून झालं की जाऊया. मी नाही, तुलाच बोलायचं होतं ना वा, म्हणून तर तू बबल नात घालवलंस. मी कुठे, मला वाटलं तुला काहीतरी बोलायचंय आणि तू त्याला घालवतेस म्हणून मी तुला मदत केली फक्त. बोल तू. मी काय बोलू? तूच बोल. मी काय बोलू? तू बोल. ठीक आहे, तुला काय बोलायचं नसेल तर मी बबलला बोलू का भाई? नाही तर थांब, मी थाक मारते त्याला. आपणच बोलूयात मग. आत्ता कसं? सुमे,
काही म्हण, पण तुझा आजचा हा सगळा प्लॅन मला ना जाम आवडला. म्हणजे मला खरं तर सत्कार वगैरे असं फार काही आवडत नाही, पण आज इथे आवडलं. पायलट, तुला माहितीये डान्स मध्ये माझा नंबर आलता. गावातल्या गावातच बर का. तरी मी तात्याने माझा असा सत्कार ठेवला होता घरी. सुमे, मला ना एकदा तुझा डान्स बघायचा. अरे ते बारक्यापणी, आता कुठं काय येते. तेवढं जमतं तेवढं बघायचं. मिसेस मुख्यमंत्री डान्स करत नाहीत म्हंटल मुख्यमंत्री साहेब. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर डान्स यायलाच पाहिजे मिसेस मुख्यमंत्रींबाई, आणि गाणंही गाता आलं पाहिजे. हा, गाण्याचं म्हणत असशील ते येईल मला. तू ना ओव्या फार छान गातेस. गाणारी, सुंदर गळा असणारी मिसेस मुख्यमंत्री. चांदणं कसलं भारी पडलंय ना. हा, तर चंद्र उगवलाय म्हटल्यावर चांदणं पडणारच ना. कुठं आहे चंद्र? तुला नाही दिसत आहे? नाही, तुलाच बरं दिसतंय. कुठं आहे? आबाळत नाही, डोळ्यात बघ वेडे. कुठं आहे? पिक्चर मध्ये सारखं डायलॉग मारू नकोस. नाही, खरंच मनापासून बोलतोय मी. बघ तर. ताई ताई, तू बाहेर जायचं नाही. ताई ताई, बाहेर जायचं नाही. ताई, अहो काय झालं नरसिंगराव? भाऊजी तुम्ही? ताई कुठे आहे? झोपली. वाचलो. हो, समोर आला नाही ना अजून. नाही. बॉम्बला अहो, ताई मॅडम साठी आणला होता चहा. ताई झोपली आहे. मला टेन्शन आलं म्हणून मी पितोय. आंघोळ करून घ्या म्हणजे जाईल. हो, मला आंघोळ करायची. जा. 1 मिनिट. काल मी ताई मॅडमच्या बदल्यात शतपावली केली, पण आता आज तुमच्या बदल्यात परत आंघोळ करणार नाही. झालं तुझं? हे बघ, मी तुला माझ्याऐवजी आंघोळ करायला नाही सांगत आहे. माझ्यासाठी टॉवेल आणि कपडे तयार ठेव असं सांगतोय मी तुला. मला आंघोळ करून ताबडतोब इतर राखणीला यावं लागणार आहे. परत ताई उठायच्या आतमध्ये. जा जा तू, जा जा तू. हा मामा, गुड मॉर्निंग. अरे समर, आहेस कुठं तू? मी चहा खारी खातोय. अरे इथं माझा जीव जायची वेळ आली आहे आणि तू खाऱ्या कसल्या खात बसला आहेस. अरे लवकर ये रे बाबा. हो, आता निघतोच आहे. आलंच. हो, निघ लवकर या. हो. ताई ताई उठायच्यात आंघोळ करून लवकर आलं पाहिजे. पटकन. सुमे, तुला फोटो दिसला का ग? कसला? तुझ्या आईचा ग. अहो असेल की तिथंच. काल तुम्हीच ठेवलं होतं ना व? काय असेल तर ते कुठं ठेवलं होतं तुम्ही? अगं ही काय इथे ठेवला होता?
गेला कुठं? फोटो शोधताय का? तू घेऊन गेला होतास? अगं ताते जेव्हा इकडे आले ना तेव्हाच लक्षात आलं होतं माझ्या, पण नंतर राहून गेलं. जाऊ बापू, अहो माझा जीव किती घाबऱ्या झालता. आणि तुम्ही कसा ताप घेतला एवढा? तात्यावर ताप कसला त्या? सुमीची आई मला सुद्धा आईसारखीच नाही का? बघ तुझं जावाय किती गुणाचं आहे ती. अगं परवा तर त्यांना युवा नेतृत्व पुरस्कार बी मिळाला आणि आता लवकर मुख्यमंत्री व्हावात म्हणून आशीर्वाद दे बघू. आणि सुमे, साहेबांनी तुझी अजून एक जिम्मेदारी पुरी केली आहे बरं का. कुठली? हे बघ, टॅन टॅन. अच्छा, म्हणजे पायलटनं माझ्या दुसऱ्या आईचा फोटो बी बनवून आणला का? आता तुझी जबाबदारी घेतलीये म्हटल्यावर करायला नको? बरं चला, जेवण झालं की आपण जाऊया परत. स्वयंपाक झाला नाही बे अजून. अरे झालं, अर्धा तासच फक्त. तात्या चला. हा, चल. कुठं आहे पुरस्कार? माहित नाही म्हणून सांगितलं ना सगळ्यांनी. माहित नाही म्हणजे? घरातून गेला कुठे? घरात लक्ष नाहीये कोणाचा? अगं असेल इथंच कुठंतरी. कुठेतरी म्हणजे? कुठे आहे समर? कुठे आहे? तो सुमीच्या घरी गेलाय. का? अगं असेल काहीतरी काम त्याचं. नरसू कुठे आहे? ते त्यांना ताप आलाय. तापानं फणफणत असले तरी समोर घेऊन या त्याला. जा. मी लय सांगितलं पण ते थंडीनं कुडकुडायला लागले ताई मॅडम. नरसू, नरसू. ताई, तू खरंच मला काही बोलणार नाहीस ना? नाही रे, ये. तुला बोलून काय मिळणार आहे मला? बस. काय? मी काय बोलले तुला? नाही ना? काल तुझ्यावर पुरस्काराची जबाबदारी दिली होती मी. कुठे आहे तो? मी काय विचारलंय? समर घेऊन गेला ताई. कुठं? कशाला? मला नाही माहिती, फक्त एवढंच म्हणला की घेऊन जाणं महत्वाचं आहे. हो, मी सांगितलेलं महत्वाचं नव्हतं तुला? ताई माफ कर, मला चुकलं माझं ताई. अनुराधा, काय झालं? काय झालंय? काय नाही झालं. तुझ्या कर्माची फळ आम्हाला भोगायला लागतात. मामी, मामी साहेब, कुठे गेला होता समर? सुमीच्या गावात सगळ्यांना पुरस्कार बघायचा होता ना, म्हणून मी. त्यासाठी तुम्हाला माझ्या भावाला मारायला लावणार आहेस का? नाही ग मम्मा. तसंच आहे. काल तुझ्या पुढ्यात मी त्याच्याकडे ही जबाबदारी दिली होती. तुझ्यासाठी छड्या खाल्ल्यात त्यांनी आत्ता, आणि तुला घरची माणसं सोडून गावातली माणसं जास्त महत्वाची वाटतात. नाही सासूबाई, सगळ्यांना पायलटचं कौतुक होतं म्हणून जरा. बस झालं तुझं कौतुक. आणि काय ग, घरची जबाबदारी सोडून तू अशी गावभर भटकत राहतेस? शोभतं तुला? आहे नाही ग मम्मा,
उलट सुमीच्या हातून तुझा आणि डॅडींचा फोटो फुटला म्हणून तिने हा नवीन फोटो बनवून आणायला सांगितलं मला. बघ हा बघ. हे ढोंग दुसऱ्या कोणाला तरी दाखव म्हणून सांग तिला. आज तुझ्या बायकोच्या हौसेसाठी घरच्या माणसांची मन दुखावली गेली आहेत. समजाव तिला. मम्मा सासूबाई